नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण एक नवीन सीरीज चालू केली आहे, जिचा आता वीक 4 चालू आहे. ओके. तर आपण याच्यामध्ये काय करतोय, की तुम्हाला एक पर्टिक्युलर टास्क असाइन करतोय, एक पर्टिक्युलर चॅलेंज देतोय तुमच्या पूर्ण वीकसाठी. तुम्ही ते चॅलेंज वीकली जर फॉलो केलं, आपलं पूर्ण जर वीक्स तुम्ही फॉलो केले, ओके. आता ही सीरीज सुरू होऊन आपले 3 वीक्स झालेत. हा 4था वीक आहे. ओके. तर तुमचा 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण सिलेबस संपेल. ओके. आता 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण सिलेबस संपवून आपण त्याच्यानंतर काय करणार आहे, रिव्हिजन असेल, टेस्ट असेल, आपण या गोष्टी करणार आहोत. ओके. बट आपलं टार्गेट आहे, की 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला सिलेबस संपवायचा आहे. ओके. तर आता वेळ न घालवता आपण सुरू करूया आपल्या वीक 4च्या स्टडी प्लॅनला. ओके. आय होप तुम्ही प्रिव्हियस टास्क तुमचे कंप्लीट केले असतील. ओके. दिवाळी जरी असेल, तर तुम्ही तुमचे टास्क कंप्लीट केले असतील व्यवस्थितरित्या. तर आता सुरू करूया वीक 4च्या स्टडी प्लॅनला. तत्पूर्वी एकदा चेक करा तुम्ही WhatsApp ग्रुप आपला जॉइन केलाय का? ओके. जर केला नसेल तर WhatsApp ग्रुप जॉइन करा. त्याच्यानंतर चेक करा Telegram ग्रुप जॉइन केलाय का? जर केला नसेल तर तो पण जॉइन करा. का जॉइन करायचं कारण मी तुम्हाला सांगतो, की तुमच्या CETच्या प्रिपरेशन पासून तर तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईपर्यंत या ग्रुपवर भरपूर तुम्हाला गाईडन्स मिळणार आहे. त्याच्यामुळे हे ग्रुप तुम्ही पटकन जॉइन करा. शेकडो विद्यार्थ्यांनी हे ग्रुप जॉइन केलेत. तुम्ही पण या ग्रुपचा एक सदस्य बना. ओके. तर आता वेळ न घालवता आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर लक्षात घ्या, आपण काय करतोय, की आज आहे 29 ऑक्टोबर. ओके. तर हे तुमचा आता स्टार्टिंग डे आहे. ओके. आता या दिवसापासून तर 5 नोव्हेंबर. 5 नोव्हेंबरला आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. तिथपर्यंत तुम्हाला हे चॅलेंज कंप्लीट करायचं आहे. आता या चॅलेंजमध्ये काय-काय असणार आहे तुम्हाला? तर सर्वप्रथम फिजिक्सचे 2 चॅप्टर आपण इथं कव्हर करणार आहे. ओके. 12च्या फिजिक्सचे 2 चॅप्टर. बरोबर? त्याच्यानंतर 12च्या केमिस्ट्रीचा 1 चॅप्टर आणि त्याच्यानंतर 12च्या मॅथेमॅटिक्सचा 1 चॅप्टर. म्हणजे आपण असे 12चे किती चॅप्टर्स कव्हर करणार आहेत? 2+1+1 म्हणजे 12चे आपण 4 चॅप्टर कव्हर करणार आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर 11th स्टँडर्डचं आपण काय करणार आहे? फिजिक्सचा एक पण चॅप्टर कव्हर नाही करणार. ओके. कारण मागच्या वीकमध्ये आपण फिजिक्स केलं होतं. बरोबर? त्याच्यानंतर केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्सचं आपण काय करणार आहे? केमिस्ट्रीचा एक टॉपिक ओके. आणि मॅथेमॅटिक्सचे 2 टॉपिक असं आपण 11चं कव्हर करणार आहे. बरोबर? आता आय होप तुम्ही व्यवस्थितरित्या हे कव्हर करत असाल. जर तुम्हाला काही अडचण वगैरे येत असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. त्याचबरोबर तुम्ही WhatsApp ग्रुपमधून माझा नंबर घेऊ शकता आणि तिथून मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल. ओके. आता त्यानंतर आपण पाहूया, की कोणते चॅप्टर्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर लक्षात घ्या फिजिक्सचा आपल्याला ऑसिलेशन हा चॅप्टर करायचा आहे. ओके. आता ऑसिलेशन हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही त्याचे व्यवस्थित कन्सेप्ट वगैरे जर पाहिल्या असतील, तर इंटरलिंक कन्सेप्ट आहेत. ओके. आणि कन्सेप्ट समजून घ्यायला तुम्हाला ईझी पडेल. कारण रिअल लाईफ थोडंसं तुम्ही जर इमॅजिनेशन केलं वगैरे किंवा रिअल लाईफ ज्या गोष्टी असतात, समजा स्प्रिंग वगैरे असेल किंवा पेंडुलम वगैरे असेल, हे तुम्ही इमॅजिन केलं आणि त्याच्या आधारे जर तुम्ही समजा लर्निंग करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला ते खूप ईझी पडेल. आता ऑसिलेशनमध्ये जास्त इम्पोर्टंट काय आहे, तर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एस-एच-एम. ओके. सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन खूप महत्वाचं आहे. ओके. मी इथं दिलंय. ते तुम्ही ॲज इट इज रेफर करा. बुकमधनं तुम्ही स्टडी करा. ओके. त्याच्यानंतर काय ऑल टर्म्स लाइक कोणत्या टर्म्स आहेत? डिस्प्लेसमेंट असेल, व्हेलॉसिटी असेल, एक्सेलरेशन असेल, पिरियड असेल, एम्प्लिट्यूड असेल, फ्रिक्वेन्सी असेल, टाईम असेल. ओके. यासारख्या गोष्टी ज्या आहेत, ऑल टर्म्स जेवढ्या बुकमध्ये दिल्या आहेत, त्याचा एकदा अर्थ समजून घ्यायचा. त्या कशा पद्धतीने फाइंड केल्या जातात ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक्सरसाइजमध्ये दिलेले क्वेशन किंवा बुकमधले सॉल्व्ड एक्सरसाइजमधले क्वेशन तर ते तुम्ही रेफर करायचे. त्याच्यानुसार तुम्हाला समजून जाईल, की कशा पद्धतीने आपण एखाद्या पी-वाय-क्यू सॉल्व्ह करू शकतो किंवा कोणत्या टाइपचे पी-वाय-क्यू किंवा कोणत्या टाइपचे क्वेशन त्याच्यावर विचारले जातात किंवा काय फाइंड करायला लावलेलं असतं. आता बऱ्याचशा क्वेशनमध्ये आपण ऑब्झर्व्ह केलं, की फ्रिक्वेन्सी आपल्याला फाइंड करायला लावली जाते. ओके. त्याच्यानंतर एम्प्लिट्यूड वगैरे असेल, ओके. किंवा व्हेलॉसिटी फाइंड करायला लावली जाते. तर ती कशा पद्धतीने फाइंड करायची त्याची तुम्ही एकदा प्रोसिजर समजून घ्यायची. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर हा चॅप्टर बिलकुल तुम्ही स्किप करायचा नाही. व्यवस्थितरित्या पहिल्या शब्दापासून बुकमधल्या पहिल्या शब्दापासून तर लास्टच्या वर्डपर्यंत तुम्हाला पूर्ण रीड करायचंय. पूर्ण व्यवस्थित समजून घ्यायचंय. एखादी जर कन्सेप्ट वगैरे आली नाही, तर ती कन्सेप्ट तुम्हाला दुसरीकडे इंटरनेट वगैरेवर सर्च करायची आणि समजून घ्यायची. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला ऑसिलेशन हा चॅप्टर कव्हर करायचा आहे या वीकमध्ये. बरोबर? त्याच्यानंतर ना फिजिक्सचा नेक्स्ट आपला चॅप्टर असणार आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. हा चॅप्टर जर आपण पाहिला तर थोडासा थिअरॉटिकल चॅप्टर आहे. म्हणजे कसा तर कन्सेप्ट रिलेटेड वेव्हज कोणत्या फॉर्मेशन ऑफ वेव्हज, वेव्ह कशाप्रकारे बनते. ओके. त्याच्यानंतर सुपरपोजिशन ऑफ वेव्हज म्हणजे 2 वेव्हज एकमेकांमध्ये मिक्स झाल्यानंतर काय आपल्याला पाहायला मिळतं. तर या गोष्टी त्या थोड्याशा थिअरॉटिकल आहेत. बरोबर? त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय वेव्हजचे टाइप प्रोग्रेसिव्ह वेव्ह, स्टेशनरी वेव्ह, प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या प्रॉपर्टीज असतील, स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज असतील. ओके. त्याच्यानंतर नोड वगैरे कसे फॉर्म होतात. त्या फॉर्म होण्यासाठी कोणती कंडिशन असते. ओके. म्हणजे आणि समजा त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लॉज, लॉ ऑफ लेंग्थ, लॉ ऑफ टेन्शन. ओके. तर या गोष्टी तुम्हाला खूप फायदेशीर आहेत. या तुम्हाला व्यवस्थितरित्या याच्यामध्ये करायच्या आहेत. सुपरपोजिशन ऑफ वेव्हज आहे.
चॅप्टर याचं वेटेजही सीईटी मध्ये बरंचसं आहे. ते तुम्ही फॉलो करायचं ॲज इट इज आणि हा चॅप्टर मधले एकही कन्सेप्ट तुम्हाला स्किप करून चालणार नाही. हां, आता याच्यावर न्यूमेरिकल्स वगैरे कशा पद्धतीने असू शकतात. तर पहा याच्यावर न्यूमेरिकल्स वगैरे वेव्हचं जे इंटरफेरन्स आहे, ओके, म्हणजे सुपरपोजिशन वेव्हज ऑफ वेव्हज आहे. तर त्याच्यावर जास्त न्यूमेरिकल्स आहेत. तुम्ही काय करा सर्वप्रथम बुक्समध्ये तुम्हाला जेवढे सॉल्व्ह प्रॉब्लेम दिसतायत, ओके, तर तेवढे ॲज इट इज रेफर करा. म्हणजे तिथून तुम्ही लर्न करा ते प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह केले आहेत. ओके, त्याच्यानंतर ना तुम्ही काय करा, की एक्सरसाइजमध्ये जेवढे क्वेशन्स दिलेत, ओके, तेवढे क्वेशन्स तुम्हाला जमताय का स्वतः हे तुम्ही ट्राय करा. जर नसतील जमत तर तुम्ही कशाचा तरी रेफरन्स घ्या. असं नाही की तुम्ही स्वतःच करावं. ओके, शिकता-शिकता आपल्याला म्हणजे करता-करता आपल्याला शिकायचं. तर या पद्धतीने काय करायचं तुम्ही, की अगोदर तुम्हाला जमतेत का नाही पाहायचे. ओके, जर जमत नसतील तर अजिबात लोड घ्यायचा नाही. तुम्ही काय करायचं, की कुठेतरी रेफरन्स घ्यायचा. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचं चॅप्टर परफेक्ट होईल, ज्यावेळेस तुम्ही पी-वाय-क्यू सॉल्व्ह करायला घेणार, तर त्यावेळेस सर्वप्रथम तुम्ही ट्राय करायचं. पूर्ण तुमचं बेस्ट ट्राय करायचंय. तुम्हाला फॉर्म्युला शीट तुमच्याकडे असेल, ओके. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, की फॉर्म्युला शीट तुम्ही बनवली पाहिजे. ओके. फॉर्म्युला शीट म्हणजे काय, की तुम्हाला अभ्यास करताना किंवा चॅप्टर्समध्ये जेवढे फॉर्म्युले आले आहेत, तर तेवढे तुम्ही नोट डाउन ठेवायचेत, करून ठेवायचेत, बरोबर. आता समजा रेडीमेड फॉर्म्युला शीट का यूज नाही करायची आपल्याला? कारण हे पहा रेडीमेड फॉर्म्युला शीट भेटते. इंटरनेटवर मिळेल, तुम्हाला YouTubeवर मिळेल, भरपूर जागेवर रेडीमेड फॉर्म्युला शीट मिळेल तुम्हाला. पण जी तुम्ही स्वतः केलेली असते, तुमच्या हाताखालनं एकदा तुम्ही तुमच्या नजरेखालनं ते फॉर्म्युले गेलेले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवायला खूप ईझी पडतं, बरोबर. या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पी-वाय-क्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. जर पी-वाय-क्यू सॉल्व्ह होत नसतील, ओके, तुम्हाला ट्राय करायचं आहे. जेवढं तुमचं बेस्ट देता येईल तेवढं द्यायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला सोल्युशन रेफर करायचे आहेत. तर या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके, म्हणजे सुपरपोजिशन वेव्ह ऑफ वेव्हज हा चॅप्टर तुम्ही कंप्लीट कराल. ओके. त्याच्यानंतर ना आता केमिस्ट्रीसाठी पहा आपण चॅप्टर निवडलाय इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ओके. खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं असेल तर याच्यामध्ये मॅक्सिमम जे क्वेशन्स आहेत, तर ते नर्ड्स इक्वेशनवर येतात. ओके. नर्ड्स इक्वेशन तुम्ही इथं पाहू शकता. या पद्धतीने तुम्ही काय करायचं सर्वप्रथम ज्या थिअरी कन्सेप्ट आहेत त्याच्यामधील, तर त्या तुम्ही एकदा क्लिअर करून घ्यायच्या. त्याच्यानंतर इम्पोर्टंट आहे नर्ड्स इक्वेशन. आता नर्ड्स इक्वेशनवर कशा पद्धतीने क्वेशन आले आहेत तिथून मागं, पी-वाय-क्यूची बुक असेल तुमच्याकडे, तर ती तुम्ही रेफर करायची आणि त्याच्यावर तुम्ही क्वेशन लिस्ट करायचे, की कशा पद्धतीने क्वेशन आले आहेत, बरोबर? तर त्याच पद्धतीचे क्वेशन आपण यावर्षी पण एक्स्पेक्ट करू शकतो. त्याच्यामुळे अगोदर तुम्ही नर्ड्स इक्वेशनवर जेवढे क्वेशन आले तेवढे लिस्ट करा. त्याच्यानंतर त्यांच्यात काय सिमिलरिटीज आहेत ते फाइंड करा आणि त्याच्यानंतर ना तुम्ही काय करा, की डायरेक्टली मेन पी-वाय-क्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर या पद्धतीने या अप्रोचनी जर स्टडी केला, तर इझिली तुम्हाला हे इलेक्ट्रोकेमिस्ट्री जमणार आहे आणि जर वेटेजचा विचार केला, तर सीईटीमध्ये भरपूर सारं वेटेज आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं आणि टॉपिक पण सिंपल आहे. जास्त काही वास्ट हा टॉपिक नाहीये. ओके. त्याच्यानंतर ना आपण समजा जर मॅथ्सचा विचार केला, तर मॅथ्समध्ये सगळ्यात इम्पोर्टंट मॅथ्समधला सगळ्यात इम्पोर्टंट चॅप्टर आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन. खूप सारं वेटेज आहे आणि इंटिग्रेशन शिवाय मॅथ्समध्ये दुसरं काही नाहीच आहे. म्हणजे समजा आपण पार्ट 2 चा जर विचार केला, डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन या 2 गोष्टीशिवाय दुसरं काही नाहीये आपल्याला, बरोबर? आता लास्टचे 2 चॅप्टर आहेत बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन आणि प्रोबॅबिलिटी वगैरे तेच समजा आपण स्किप करूया. पण बाकीचा जर विचार केला तर ओके. आता इंटिग्रेशनमध्ये आपल्याला काय करायचं? आता इंटिग्रेशन येण्यापूर्वी तुम्हाला चेक करायचं तुम्हाला डिफरन्शिएशन येतंय का? जर तुम्हाला डिफरन्शिएशन व्यवस्थितरित्या येत असेल, डेरिव्हेटिव्ह कोणतेही फंक्शन जर मी तुम्हाला दिलं, त्याचं जर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घेता आला, तर समजा तुम्हाला डिफरन्शिएशन इझिली येतंय. जर तुम्हाला डिफरन्शिएशन येत असेल, तरच तुम्ही इंटिग्रेशन करा. जर तुम्ही डिफरन्शिएशनमध्ये थोडेसे कच्चे असाल, तर अगोदर तुम्ही डिफरन्शिएशन करा आणि मग इंटिग्रेशनला हात घाला. जर तुम्ही डायरेक्टली इंटिग्रेशन करायला गेले, तर तुमच्याच्याने होणार नाही किंवा ती एक चुकीची पद्धत आहे, बरोबर? त्यापेक्षा बेटर काय आहे, की तुम्ही अगोदर डिफरन्शिएशन करायचं. नंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा आपला सेकंड चॅप्टर आहे, तो करायचा आणि नंतर ना इनडेफिनाइट इंटिग्रेशनकडे आपल्याला जायचंय. ओके. आता जात असताना आपल्याला बेसिक काय माहिती पाहिजे किंवा या चॅप्टरचं बॅकबोन काय आहे? तर फॉर्म्युला. तुम्हाला जेवढे फॉर्म्युले तुमच्या बुकमध्ये आहेत किंवा समजा तुमच्या टीचर्सनी दिलेत, ओके. तर तेवढे पूर्ण फॉर्म्युले तुमचे तोंडपाठ असणं गरजेचं आहे. बरोबर. आता इथं तुम्हाला काहीही शॉर्टकट नाही किंवा फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची ट्रिक वगैरे काहीही नाही. तुम्हाला ते फॉर्म्युले व्यवस्थितरित्या पाठ करावेच लागतील. ओके. ते पाठ केल्याशिवाय तुम्हाला मोठमोठ्या सम्स सॉल्व्ह करताच येणार नाही. आता ठीक आहे, प्रॅक्टिसने वगैरे तुमचे ते फॉर्म्युले व्यवस्थितरित्या पाठ होऊन जातील. ओके. तर आता आपल्याला कोणकोणत्या पद्धतीने डिफरंट टेक्निक्स काय आहेत? तर बाय सबस्टिट्यूशन, बाय पार्ट्स आणि पार्शियल फ्रॅक्शन. बरोबर. सबस्टिट्यूशन म्हणजे काय? तर समजा एखादा व्हेरिएबल आपण डायरेक्ट सबस्टिट्यूट करतो. मोठी टर्म असणार. ओके. तर त्या टर्म्सला आपण त्या टर्मला एखादा व्हेरिएबल म्हणजे टी पुट केला. तर या पद्धतीने सबस्टिट्यूशनचे सम तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि सीईटीमध्ये बऱ्याचशापैकी म्हणजे सबस्टिट्यूशनचे सम येतायत. ओके. त्याच्यानंतरनं काय? तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजे यू डॉट व्ही रूल. यू डॉट व्ही रूल काय सांगतो आपल्याला, की इंटिग्रेशन ऑफ यू डॉट व्ही. यू आणि व्ही एक सेपरेट फंक्शन आहेत दोन. बरोबर. त्याच्यानंतर काय तर यू इंटिग्रेशन व्ही डीएक्स मायनस इंटिग्रेशन डी बाय डीएक्स ऑफ यू इंटिग्रेशन व्ही डीएक्सचा
ए डी-एक्स म्हणजे या पद्धतीचा हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला भरपूर जागेवर अप्लाय होतोय. त्याच्यानंतर एक दुसरा रूल असतो, की लिएट रूल L-I-A-T-E म्हणजे समजा 2 जर फंक्शन असतील ओके, एक्स आणि वाय. तर त्यापैकी समजा त्यापैकी एक पहिलं फंक्शन कोणतं घ्यायचं म्हणजे यू कोणतं घ्यायचं आणि व्ही कोणतं घ्यायचं. तर यासाठी हा रूल आहे. ओके, लॉगरिथमिक फंक्शन, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन या पद्धतीने हा रूल आहे. म्हणजे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पार्शियल फ्रॅक्शनसाठी तसंच म्हणजे डिव्हायडरमध्ये असतं त्या पद्धतीने. तुम्ही जर बुक ॲज इट इज रेफर केलं तर तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही. तुम्हाला फॉर्म्युले मिळून जातील, याच्यात ट्रिक आणि पद्धती मिळून जातील. ओके. म्हणजे तुमचं बेसिक्स क्लिअर होईल. तुम्हाला इंटिग्रेशन घेता येईल. ओके. आता त्याच्यानंतर काय करायचंय, की बुक्समधले सगळे सम एक्सरसाइजमधले सगळे सम, पी-वाय-क्यूज सगळे झाल्याच्यानंतर तुम्हाला ट्रिकी क्वेशनकडे जायचंय. बरोबर? कारण इंटिग्रेशन हा जो चॅप्टर आहे, तो तुम्हाला भरपूर पुढे यूज होणार आहे. म्हणजे कुठं? तर ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे त्या ठिकाणी यूज होणार. नंतर डेफिनाइट इंटिग्रेशन डिफरन्शियल इक्वेशनमध्ये यूज होणार. तर त्याच्यामुळे इथं आपल्याला बिलकुल कच्चं नाही राहायचं. ओके. जर आपला बेसच जर कच्चा राहिला, तर आपण वर करू शकतो का? नाही करू शकत. त्याच्यामुळे अगोदर आपल्याला हा बेस आहे आपला, बरोबर? तो बेस पक्का करून घ्यायचा आहे. तुम्हाला कोणतंही फंक्शन देऊ, कितीही कॉम्प्लेक्स फंक्शन असो, तुम्हाला त्याचं इंटिग्रेशन घेता आलं पाहिजेच. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला हे व्यवस्थित करायचंय. इंटिग्रेशनचा म्हणजे इंटिग्रेशन चॅप्टर तुम्ही व्यवस्थित कराल, एवढा माझा कॉन्फिडन्स आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं, तर आता 11th साठी काय करायचंय? 12th साठी आपण पाहिलं, काय-काय करायचंय 12th साठी? तर फिजिक्सचे 2 चॅप्टर आहेत, बरोबर? त्याच्यानंतर केमिस्ट्रीचा 1 चॅप्टर आहे आणि मॅथेमॅटिक्सचा 1 चॅप्टर आहे पार्ट सेकंडचा. ओके. आता 11th साठी काय करायचंय? केमिस्ट्रीसाठी आपल्याला करायचंय केमिकल बॉन्डिंग. आता माहिती आहे 11th वेटेज कमी आहे आणि वेळ पण कमी राहिला, बरोबर? जर समजा तुमचं जर म्हणजे तुम्ही अजून सिलेबसलाच जर हात लावलेला नसेल, बरोबर? तुम्हाला जर स्क्रॅचपासून सुरू करायचं असेल, तर सर्वप्रथम मी तुम्हाला माझं सांगणं आहे, की अगोदर तुम्ही 12th वर फोकस करा. पूर्ण 12th तुम्ही कव्हर करा आणि त्याच्यानंतर तुम्ही 11th कडे शिकवा, बरोबर? आणि जर तुमचं व्यवस्थितरित्या जर चालू असेल, आपली सीरीज ज्या पद्धतीने सुरू आहे, त्या पद्धतीने जर तुमचं पॅरलली जर सुरू असेल, तर तुम्ही व्यवस्थित 12th वर पण फोकस करा आणि 11th वर पण फोकस करा. फक्त लक्षात ठेवा, की 12th वर आपल्याला जास्त फोकस करायचा आहे, कारण वेटेज भरपूर आहे 12thचं आणि 11thचं वेटेज कंपॅरेटिव्हली 12th आपल्याकडे थोडंसं काय आहे, कमी आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं केमिकल बॉन्डिंग पूर्ण चॅप्टर इथं तुम्हाला करावा लागेल. बरोबर? कारण आपण सांगू शकत नाही एक्झॅक्टली आपण इथे इम्पोर्टंट टॉपिक्स दिलेत तुम्हाला. ओके. पण एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही कोणत्या पॉइंटवर क्वेशन पडू शकतो. बरोबर? पडणार तर एकच क्वेशन आहे. त्याच्यामुळे समजा पी-वाय-क्यूज एनालिसिस करा आणि त्यानुसार ठरवा, की किती नक्की याला वेटेज द्यायचंय. ओके. किती नक्की याला टाईम द्यायचा आहे. बरोबर? तर केमिकल बॉन्डिंग खूप इम्पोर्टंट म्हणजे सोपं चॅप्टर आहे. बरोबर. त्याच्यामध्ये काय आहे टाइप्स ऑफ बॉन्ड्स, आयनिक बॉन्ड्स, कोव्हॅलंट बॉन्ड, पोलार बॉन्ड्स ओके. या पद्धतीचे बॉन्ड्सचे टाइप आहेत. त्याच्यानंतर लिव्ही स्ट्रक्चर असेल, त्याच्यानंतर फॉर्मल चेंज असेल, एन्थाल्पी, बॉन्ड अँगल. तर या पद्धतीच्या खूप छोट्या-छोट्या आणि सिंपल टर्म्स आहेत. त्या तुम्ही करालच. ओके. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आता चॅप्टर आहे 11th मॅथ्सचा आपला सर्कल. आता सर्कल खूप इम्पोर्टंट टॉपिक आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर इक्वेशन आणि डिफरंट फॉर्म ऑफ सर्कल्स बरोबर. सर्कलचं इक्वेशन असेल, सेंटर रेडियस फॉर्म असेल, ओके, पॅरामेट्रिक फॉर्म असेल. तर या पद्धतीचे सर्कलचे फॉर्म्स आहेत. ते तुम्हाला पूर्ण व्यवस्थित पाठ करायचे आहेत, बरोबर. पाठ करायचे म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचे समजून घ्यायचे त्याच्यानंतरनं काय इक्वेशन ऑफ टॅन्जंट टू अ सर्कल, कंडिशन ऑफ टॅन्जन्सी, डायरेक्टर सर्कल. तर या पद्धतीचे छोटे-छोटे आणि इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत, बरोबर. तुम्ही की एकदा काय करा, पी-वाय-क्यूज एनालिसिस करा. 11च्या सर्कल टॉपिक्सवर कोणकोणते पी-वाय-क्यूज आलते. बरोबर. त्या पी-वाय-क्यूचं नंतर काय करा, एनालिसिस करा, की सिमिलरिटी काय आहे त्यांच्यात. कोणत्या टॉपिकवर जास्त पडलेले आहेत पी-वाय-क्यू. ओके आणि ज्या टॉपिकवर जास्त पी-वाय-क्यूज असतील, ओके, आय थिंक तर इक्वेशन ऑफ सर्कलवर जास्त पी-वाय-क्यूज आहेत. ओके, माझ्या अभ्यासानुसार. तर तुम्ही तो टॉपिक एकदम परफेक्ट करून टाका. कारण आपण कितीही जरी केलं, ओके, ठीक आहे. 11चं तुम्ही कितीही जरी केलं, तर एकच मार्क एक चॅप्टरमधनं एकच मार्क्स येणार आहे, बरोबर? जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, तुमचा स्टडी वगैरे जर झाला नसेल, तर तुम्ही डायरेक्टली 12th वर फोकस करा, बरोबर? त्याच्यानंतर सर्कल झाल्याच्या नंतरनं नेक्स्ट आहे कोनिक सेक्शन्स. आता कोनिक सेक्शनमध्ये काय आहे, तर पॅराबोला असेल, इलिप्स असेल, हायपरबोला असेल, यांचे इक्वेशन्स तुम्हाला स्टडी करायचे आहेत. ओके, यांचे इक्वेशन्स तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. त्यानंतर इक्वेशन ऑफ टॅन्जंट टू अ कोनिक्स म्हणजे इक्वेशन ऑफ पॅराबोला म्हणजे टॅन्जंट टू द पॅराबोला, टॅन्जंट टू द हायपरबोला या पद्धतीने तुम्हाला ते पण लर्न करायचं आणि त्याच्यानंतर कंडिशन फॉर टॅन्जन्सी या पद्धतीने तुम्ही कोनिक सेक्शन हा चॅप्टर व्यवस्थित कराल. ओके आणि तुमचा 12th मध्ये हा सिलेबस एकदा रिवाईज झालेला आहे म्हणजे एकदा तुम्ही केलेला आहे तो. ओके. आता फक्त तुम्हाला काय करायचं ते रिव्हिजन करायचे. त्याच्यामुळे तुम्हाला हे ईझी जाईल. तुम्ही व्यवस्थित कराल. आय होप तुम्ही हे व्यवस्थित कराल. ओके. तर आता हे पहा, आपण आता तुम्हाला हे चॅलेंज कुठपर्यंत कंप्लीट करायचंय, की 5 नोव्हेंबरपर्यंत. 5 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता आपला वीक 5 साठी व्हिडिओ येईल. ओके. वीक 5 साठी व्हिडिओ येईल. हा आपला वीक 4 होता. ओके. वीक 4 आहे.
या पद्धतीने मी जेवढे तुम्हाला चॅप्टर्स सांगितले ते तुम्हाला या वीकमध्ये कंप्लीट करायचे आहेत. जर टाईम वगैरे मॅनेज होत नसेल, तर टाईम एक्स्ट्रा काढा. कारण सी वेळ खूप कमी राहिला एवढं लक्षात ठेवा. जरी तुम्हाला मंथ्स जास्त दिसत असतील, तर लक्षात ठेवा तुमच्या बोर्ड एक्झाम्स त्याच्यामध्ये आहेत. बरोबर बोर्डचे प्रॅक्टिकल्स आहेत. बोर्डच्या तुम्हाला असाइनमेंट करायच्या आहेत, राइट करायचे आहेत, बरोबर प्रोजेक्ट्स करायचे आहेत. तर या पद्धतीने तुम्हाला आपण जर सारासार विचार केला तर थोडासाच टाईम सी-ई-टीसाठी राहिलाय प्रिपरेशनसाठी, ॲक्चुअल प्रिपरेशनसाठी. तर त्याच्यामुळे काय करायचं व्यवस्थितरित्या तुम्हाला टाईम मॅनेज करायचा आहे. टाईम व्यवस्थित थोडासा जास्त इन्क्रीज करायचा आहे. तुम्ही समजा सध्या 5-6 घंटे जर अभ्यास करत असाल, तर थोडासा तुम्हाला वेळ वाढवायचा अभ्यासाचा. ओके. आणि तुम्हाला हे चॅलेंज 5 नोव्हेंबरपर्यंत कंप्लीट करायचं आहे. आपला नेक्स्ट व्हिडिओ 5 नोव्हेंबरला असणार आहे आणि तोही तुम्हाला व्यवस्थितरित्या फॉलो करायचा आहे. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण जर येत असेल चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी, तर हा माझा इथं नंबर आहे. हा माझा इथं नंबर आहे. तुम्ही एनी टाईम मला WhatsApp करू शकता किंवा डायरेक्टली कॉल करून विचारू शकता. मी तुमचा प्रत्येक कॉल ॲन्सर करण्याचा नक्की प्रयत्न करेल किंवा WhatsAppवर मेसेज केला तर प्रत्येक मेसेजला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल. ओके. तर तुमच्या अभ्यासासाठी आपल्या टेक एस्पायर टीमतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. व्यवस्थित अभ्यास करा, चांगले मार्क्स आणा आणि एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जा. हा फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे, की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्यासारख्या गरजू किंवा अभ्यासू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं चॅनल तुम्हाला एम-एस-टी, सी-ई-टीच्या काउन्सिलिंगपर्यंत हेल्प करणार आहे. तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाण्यापर्यंत हेल्प करणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकसोबत.